नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझा चॅनल ई लर्न आय टी आयमध्ये. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत का जसा फिटर प्रॅक्टिकलचा फायनल एक्झाम असतात, प्रॅक्टिकल एक्झाम, त्याच्यामध्ये जे फायनल प्रॅक्टिकल जे रिटर्न वर्क असतात 30 मार्काच्या, त्या 30 मार्काच्या रिटर्न वर्क आपण कसे लिहायचं याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत. तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. स्टार्ट करू आजचा व्हिडिओ. आपण ज्या व्हिडिओ आपला जो टॉपिक आहे प्रॅक्टिकल फिटरचा फायनल प्रॅक्टिकल, इथं बघू शकता. फिटर फायनल प्रॅक्टिकलचा आपल्याकडे एक पेपर आहे. याच्यात पहिला क्वेश्चन का म्हटलेला आहे का, राईट डाऊन द लिस्ट ऑफ टूल्स इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड अँड सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन अँड प्रिकॉशन टू बी ऑब्झर्व फॉर कॅरी आउट द ॲज पर द ड्रॉइंग गिवन बिलो. म्हणजे हा जो डायग्राम दिलेला आहे, या डायग्राम नुसार आपल्याला प्रॅक्टिकल करायचं असते. पण या डायग्राम नुसार आपण प्रॅक्टिकल करत असताना या प्रॅक्टिकल कोणत्या प्रकारे आपण करायचा, कशा प्रकारे आपण करणार आहोत, कोणता स्टेप फॉलो करणार आहोत, याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला लिहायची असते. याच्यासाठी आपल्याला दिलेलं असते 30 मार्क. या 30 मार्क आपल्याला दिला जाते या रिटर्न वर्कसाठी. याच्यात आपल्याला 30 मिनिटं किंवा 1 तास मिळतात या रिटर्न वर्कसाठी. तर या प्रॅक्टिकल जसा इथं बघू शकतात, प्रॅक्टिकल टोटल 270 मार्काचे आहे 8 तासाच्या. त्याच्यातलं आपलं रिटर्न 30 मार्काचं असते. रिटर्नसाठी आपल्याला 1 तास भेटतात किंवा 30 मिनिटं भेटतात. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे असते पूर्ण प्रोसेस. सेकंड जो क्वेश्चन असतात प्रॅक्टिकल एक्झामचा, प्रिपेअर द जॉब ॲज पर ड्रॉइंग. म्हणजे जो ड्रॉइंग दिलेला असते या ड्रॉइंगनुसार आपल्याला प्रॅक्टिकल करायचे असते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण याचा जो प्रोसेस असते रिटर्न कसे लिहिला जाते प्रोसिजर ॲज पर डायग्राम नुसार आपण पूर्णपणे माहिती घेऊया. पहिले सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, जे डायग्राम दिलेला असते आपल्याला, तर पहिले डायग्राम एकदा रीड करून घ्यायचे. म्हणजे डायग्राम पूर्णपणे बघून घ्यायचं का कोणकोणतं ऑपरेशन दिलेलं आहे आणि कोणकोणता आपल्याला प्रोसेस फॉलो करायचा आहे आणि कोणता स्टेप आपल्याला वापरायची आहे. म्हणजे जॉब करत असताना आपल्याला डायग्राम जेव्हा आपण रिटर्न प्रोसिजर लिहित असतो, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण प्लॅनिंग करायचं असते का आपल्याला कोणता मेथड आपल्याला फॉलो करायचा. आणि या वेळेवरच आपल्याला प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला समोर जॉब करायचा असते. म्हणजे याच्यात आपल्याला वेळेची बचत होते. म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे जर प्लॅनिंग केले तर आपल्याला जॉब करायला तेवढा कठीण जात नाही, म्हणजे जड जात नाही. तर या सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला डायग्राम एकदा पाहून घ्यायचा पूर्णपणे. जसा या जो आपला प्रॅक्टिकल एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये आपल्याला डाउटल फिटिंगचा जॉब दिलेला आहे. डाउटल फिटिंग या जसं आपण नेहमीप्रमाणे आपण प्रॅक्टिकल केलेला पण असतो का, आपला जो प्रॅक्टिकल असते फिटरच्या, त्या प्रॅक्टिकलमध्ये हा प्रॅक्टिकल झालेला असते. पण फायनल प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पण हा खूपदा विचारलेला आहे. तर सगळ्यात आधी पहिला प्रोसेस असते आपला, जसा दोन पार्ट आहे, पार्ट 1 पार्ट 2, दोघांचा डायमेन्शन सारखाच आहे. आपल्याला मेल आणि एक फिमेल आहे. जसं डाउटल याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असते, जसं अँगल फिट करत असताना हा अँगल खूप इम्पॉर्टंट असते. जसा जर अँगल व्यवस्थित नाही झाला, जसं एक पार्टचा व्यवस्थित झाला, दुसरा पार्टचा व्यवस्थित नाही झाला, तर फिट होत नाही. तर जसं आपण प्रोसिजर लिहित असताना आपल्याला पूर्णपणे एकदा डायग्राम बघून घ्यायचा का याचा साईज किती दिलेला आहे, जसा दोन्ही पार्टची लांबी किती आहे, सारखाच आहे 74. आणि जो आपला डाउटल आहे, डाउटलची लेंथ किती आहे, 50 मिलीमीटर आहे. जसा डाउटलची डेप्थ किती आहे, 25 मिलीमीटर. याचा अँगल आहे 60 मिलीमीटर. असा पूर्ण एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं असते का कोणकोणता माप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला जसं आपण प्रोसिजर लिहिणार आहोत तर कोणता स्टेप आपल्याला फॉलो करणार आहोत आणि तोच स्टेपनुसार आपल्याला जॉब बनवायचे असते. त्याच्याने काय होते, आपल्याला वेळेची बचत होते आणि आपल्या प्लॅनिंग नुसार आपला जॉब बनतात. सगळ्यात आधी जसं आपण डायग्राम बघितलेला आहे, आता डायग्राम नुसार आपल्याला प्रोसिजर कशी लिहायची आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ पूर्ण डिटेलमध्ये. प्रोसिजर लिहित असताना सगळ्यात पहिला पॉईंट असते आपला टूल्स अँड इक्विपमेंट. म्हणजे आपण ज्या टूल्स आपण यूज करणार आहोत पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये, त्या प्रॅक्टिकलमध्ये यूज होणारे पूर्ण टूलची आपल्याला लिस्ट बनवायची असते. जसा इथं आपण बघू शकता का, सगळ्यात आधी आपण काढलेलं स्टील रूल, ट्राय स्क्वेअर, स्क्रायबर, बॉल पिन हॅमर, बास्टर्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्मूथ फाईल, ड्रिल चक, 6 मिलीमीटर आणि 3 मिलीमीटरचे मशीन व्हाईस, वेब चिजल, वर्नियर हाईट गेज, अँगल प्लेट, सरफेस प्लेट. म्हणजे टूल्स आणि इक्विपमेंट आपल्याला जेवढे लागणार आहे पूर्ण टूल्स आणि इक्विपमेंटची आपल्याला असा लिस्ट बनवून आपल्याला लिहायचे असते. त्याच्यानंतरचा स्टेप असते आपला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण कोणकोणते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहोत त्याचे नाव लिहायचे असते. स्टील रूल 300 मिलीमीटर, वर्नियर कॅलिपर
300 मिलीमीटर वर्नियर विवेल प्रोटेक्टर, ज्या आपल्या जॉबमध्ये जे अँगल दिलेलं त्या अँगलची मार्किंग करण्यासाठी किंवा अँगल चेक करण्यासाठी वर्नियर विवेल प्रोटेक्टर. जसं हे 2 स्टेप झाले. 2 स्टेप झाल्यानंतर आपला मेन प्रोसिजर इथून स्टार्ट होते. प्रोसिजर लिहित असताना सगळ्यात आधी आपल्याला जसा 2 पार्ट दिलेला आहे, आपण 2 सेपरेटली आपण जॉब करत असतो, तर दोन्ही पार्टच्या प्रोसिजर पण आपण सेपरेट लिहिणार आहोत. तर सगळ्यात आधी पार्ट ए किंवा पार्ट 1चे प्रोसिजर. तर पहिला पॉईंट असतात आपला पॉईंटनुसार पूर्ण लिहायचे, आपल्या पॅराग्राफनुसार लिहायचे नसते, आपल्याला पूर्ण पॉईंट टू पॉईंट लिहायचे असते. पहिला पॉईंट आहे ड्रॉइंगनुसार कच्च्या मटेरियलचा साईज तपासून घ्यायचा. म्हणजे जो डायग्रामनुसार आपल्याला जे मटेरियल भेटतात प्रॅक्टिकल करण्यासाठी त्या रॉ मटेरियलचा साईज आपल्याला चेक करून घ्यायची आहे. सेकंड पॉईंट आहे जॉब बेंच वाईजमध्ये सेट करून कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर जे साईज दिलेला आहे 74x47x9 मिलीमीटर सह पार्ट 1 आणि पार्ट 2 ला फाईल करायचा. म्हणजे जे जॉब आपल्याला ज्या साईजमध्ये दिलेला आहे त्या साईजमध्ये सगळ्यात आधी आपल्याला हॅक्सा फ्रेमच्या साहाय्याने कट करायचे असते. म्हणजे आपल्याला कट झालेला पीस भेटतात आपल्या फायनल प्रॅक्टिकलमध्ये, पण आपण प्रोसिजर लिहित असताना हे पॉईंट आपल्याला लिहायचे असते. थर्ड नंबरचा प्रोसिजर आहे फायलिंग करताना चारही बाजू ट्राय स्क्वेअरने चेक करा, दोन्ही पार्टची सरफेस क्लीन करा. म्हणजे जसं आपण सगळ्यात आधी ज्या साईजमध्ये आपण बनवून घेतलेला आहे 74x47x9 मिलीमीटर, याच्यानंतर फायलिंग करत असताना आपल्याला जॉबचा चारही बाजू ट्राय स्क्वेअरने 90 डिग्री चेक करायचा आणि जॉबचा साईज 90 डिग्रीमध्ये बनल्यानंतर त्याचा जो जॉब आहे जॉबच्या दोन्ही सरफेस आपल्याला क्लीन करायचा आहे. चौथा पॉईंट आहे सरफेसवर मार्किंग मीडिया लावा आणि त्याला काही वेळ सुकू द्या. म्हणजे जसं आपण सरफेस क्लीन केला त्याच्यानंतर जॉबनुसार आपल्याला मार्किंग करायचे असते, त्या मार्किंगनुसार आपल्याला सगळ्यात आधी मार्किंग मीडिया लावायचे असते आणि त्याला थोडा वेळ सुकू द्यायचा. पाचवा पॉईंट आहे जॉबच्या डायग्रामनुसार वर्नियर हाईट गेज वापरून पार्ट 1 आणि पार्ट 2 ची मार्किंग करा. अँगलची मार्किंग करण्यासाठी वर्नियर विवेल प्रोटेक्टर वापरा. म्हणजे जसं आपण मार्किंग मीडिया लावल्यानंतर मार्किंग मीडिया जेव्हा वाढून जाते तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला वर्नियर हाईट गेज आणि जसं या जॉबमध्ये अँगल दिलेला आहे तर वर्नियर विवेल प्रोटेक्टर्सचा वापर करून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही पार्टची. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे मार्किंग मिटू नये म्हणून त्यासाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 वर डॉट पंच आणि हॅमर वापरून पंचिंग करा. म्हणजे जसं आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला पंचिंग करायचं आहे. म्हणजे जसं आपण प्रॅक्टिकल करणार आहोत त्या प्रॅक्टिकल करत असताना जर आपण पंचिंग नाही केलं तर ते मार्किंग आपल्याला दिसणार नाही, ते मार्किंग मिटून जाते. म्हणून डॉट पंच आणि बॉलपिन हॅमरच्या सहाय्याने पंचिंग करायची आहे. सातवा पॉईंट आहे जॉबला मशीन वाईज मध्ये सेट करून ड्रॉइंगनुसार दोन्ही पार्ट्समध्ये 3 मिलीमीटरचे रिलीफ होल करा. जसं मी डायग्राम आधी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये जे 3 मिलीमीटरची जे होल दाखवलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला रिलीफ होल करायचा आहे 3 मिलीमीटरची. म्हणूनच मी आधी म्हटलेलं आहे की जॉब पूर्णपणे एकदा पाहून घ्यायचा आहे का कोणकोणता प्रोसेस दिलेला आहे. आठवा पॉईंट आहे अतिरिक्त मटेरियल काढण्यासाठी एक हॅक्सा वापरा आणि गरजेनुसार फाईल निवडा आणि फायलिंग करा. म्हणजे जे आपण जसा रिलीफ होल केलेला आहे त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा मटेरियल असते एक्स्ट्रा मटेरियलला काढण्यासाठी आपण पार्ट 1 ची प्रोसिजर सांगून राहिलो. तर पार्ट 1चा जो हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने जसं आपण एक्स्ट्रा मटेरियल कट करणार आहोत त्याच्यानंतर जे आपल्याला फाईल लागणार आहे त्या फाईलची निवड करा आणि फायलिंग करा ॲज पर डायग्रामनुसार. 9वा पॉईंट आहे वर्नियर कॅलिपर आणि वर्नियर विवेल प्रोटेक्टर वापरून साईज आणि अँगल तपासा. जसं आपण पहिला पार्टला हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने एक्स्ट्रा मटेरियल कट केलं त्यानंतर फाईलच्या सहाय्याने आपण फायलिंग केलं आणि साईजमध्ये आकारानुसार आपण बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकदा वर्नियर कॅलिपर आणि वर्नियर विवेल प्रोटेक्टर वापरून अँगल आणि पूर्ण साईज आपल्याला तपासून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 10वा पॉईंट आहे ड्रॉइंगनुसार प्लस मायनस हा टॉलरन्स दिलेला आहे. प्लस मायनस 0.04 मिलीमीटरची ॲक्युरेसी ठेवा आणि अँगल 30 मिनिटापर्यंत फायलिंग करून पार्ट 1 पूर्ण करा. म्हणजे जसं आपण साईज चेक केलेला आहे साईज चेक केल्यानंतर जसं जर साईज काही कमी जास्त असल्यास तर जो साईज दिलेला आहे लांबी रुंदी किंवा जे बाकी जे दुसरे साईज त्याच्यात टॉलरन्स आहे 0.04 मिलीमीटरची आणि जे अँगल दिलेला आहे अँगलमध्ये 30 मिनिटे म्हणजे जसा 60 मिनिटांचा 1 डिग्री असतं तर अर्धा डिग्रीपर्यंतचा टॉलरन्स दिलेला आहे. याच्यानुसार आपल्याला पार्ट 1 पूर्ण कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतरचा प्रोसेस आहे जसा हा पार्ट 1 आहे आपला या डायग्राममध्ये आपल्याला पार्ट 1 दाखवलेला आहे. तर पार्ट 1 मध्ये रिलीफ होल जसं मी म्हटलेला होता वरती प्रोसेसमध्ये म्हटलेला आहे. रिलीफ होल हा 2 रिलीफ होल आहे. याच्यानंतर रिलीफ होलचं ड्रिलिंग केल्यानंतर आपल्याला हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने असा
या कट करायच्या या दोन्ही बाजूना डॉटेलच्या, हा एक्स्ट्रा मटेरियल कट होऊन जाते. त्यानंतर आपल्याला फायलिंग करून या साईजमध्ये आपल्याला बनवायचे असते. आता आपण सेकंड पार्टचा प्रोसेस बघूया. पार्ट बी किंवा पार्ट 2. पार्ट 2चा प्रोसेस लिहित असताना पहिला पॉईंट, जसं आपण पहिला जो पार्ट 1 मध्ये प्रोसेस बघितला होता त्याच्यामध्ये आपण दोन्ही पार्टचे सरफेस क्लीन वगैरे करून मार्किंग वगैरे पंचिंग केलेले होते दोन्ही पार्टचे. त्याच्यानंतर समोरून हा पार्ट 2चा पॉईंट स्टार्ट होतोय. मशीन व्हॉइस मध्ये पार्ट 2 सेट करा, अतिरिक्त मटेरियल्सवर चेन ड्रिलिंग करा आणि हॅकसाच्या सहाय्याने कट करा. म्हणजे जसं पार्ट दुसरा आहे, मी खाली डायग्राम पण दाखवणार आहोत. तर पार्ट 2 मध्ये जे एक्स्ट्रा मटेरियल आहे डॉटेलचा इंटरनल भागवाला आतील भाग, त्याच्यात आपल्याला चेन ड्रिलिंग करायची आहे आणि हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ड्रिल केलेला भाग काढण्यासाठी वेब चिजल आणि हातोड्याचा वापर करा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण चेन ड्रिलिंग करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला चेन ड्रिलिंग केल्यानंतर आपल्याला वेब चिजल वापरून मटेरियल बाहेर काढायचे असते. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, गरजेनुसार फाईलची निवड करा आणि डायग्रामनुसार जॉब फायलिंग करा आणि आकारात बनवा. म्हणजे ज्या फाईलची आपल्याला गरज आहे त्याच फाईलची आपल्याला निवड करायची आहे आणि ज्या जॉबचा जो आकार दिलेला त्या आकारमध्ये आपल्याला बनवायचे आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, वर्नियर कॅलिपर आणि वर्नियर विवेल प्रोटेक्टर वापरून साईज आणि अँगल तपासा. म्हणजे जे वर्नियर आपला जो आपण जे जॉब तयार केलेला आहे त्या तयार झालेला जॉबचा आपल्याला साईज चेक करायचा वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आणि जे आतील अँगल आहे त्या अँगल आपल्याला चेक करायचे वर्नियर विवेल प्रोटेक्टरच्या सहाय्याने. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे, डायग्रामनुसार पार्ट 1 आणि पार्ट 2 फिट करून बघा. म्हणजे जसं आपण दोन्ही पार्ट आपण बनवून घेतलेला आहे साईजनुसार, त्याच्यानंतर आपला प्रोसेस असते दोन्ही पार्टला एकदा फिट करून चेक करायचा का फिट होऊन राहिला किंवा नाही. जर पार्ट फिट होत नसेल तर आपल्याला अजून पुन्हा साईज चेक करायचा आणि आपल्याला चेक करायचं का कोणत्या ठिकाणी आपला साईज पूर्णपणे बनलेला नाही आहे. आणि त्यानुसार वर्नियर कॅलिपर वापरून आणि प्रोटेक्टरच्या सहाय्याने अँगल चेक करून आपल्याला कंटिन्यू फायलिंग करायचं आणि फिट करून चेक करत राहायचा. त्याच्यानंतर छठवा पॉईंट आहे, दोन्ही पार्ट्स स्मूथ फाईलच्या मदतीने फायलिंग करून अंतिम फिनिश करा. म्हणजे जसा आपला जॉब फिट होऊन जाते त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रोसेस असते का जॉबचा आपल्याला फिनिशिंग करायचं असते. तर फिनिशिंग करत असताना आपल्याला स्मूथ फाईलचा वापर करून आपल्याला जॉब आपला पूर्ण फिनिशिंग करायची आहे. सातवा पॉईंट आहे, सर्व जॉबच्या पृष्ठभागावर फाईल करा आणि वर काढा. म्हणजे जॉबचा पूर्ण जो सरफेस असते पूर्ण जॉबचा पृष्ठभागावरचं जे सरफेस क्लीन करून घ्यायची आहे. म्हणजे पृष्ठभाग म्हणजे सरफेसच असतात. थोडा आपला मराठीमध्ये थोडासा कमी जास्त होऊ शकते, थोडा मॅनेज करून घ्या. म्हणजे जो जॉब आपण तयार केलेला आहे, जॉब तयार केल्यानंतर पूर्ण त्याचं सरफेस क्लीन करून घ्यायचे आणि नंतर जेव्हा आपण फिनिशिंग करतो त्याचा जो कॉर्नर आहे कॉर्नरला बर्स असतात त्या बर्स आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि नंतरचा शेवटचा पॉईंट आहे, तेलाचे 3 परत लावा आणि मूल्यांकनासाठी त्याला संरक्षित ठेवा. म्हणजे जॉब आपला बनल्यानंतर त्याच्यात जंग नाही लागला पाहिजे, कारण आपण जॉब जेव्हा प्रॅक्टिकल जॉब बनवून देतो त्याच्या 3 दिवसाच्या आत जॉब आपलं चेक होऊन जाते. तर 3 दिवसापर्यंत कमीत कमी जंग नाही लागला पाहिजे याची काळजी म्हणून आपल्याला थोडासा ऑइल लावायचे असते. त्यानंतर आपण खाली पाहू शकता जसा आपला हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपला या ठिकाणी आपण हॅक्साच्या सहाय्याने आपण मटेरियल कट नाही करू शकत म्हणून आपण या ठिकाणी चेन ड्रिलिंग केलेला आहे. वरती जसा प्रोसेस मध्ये मी म्हटलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला चेन ड्रिलिंग करायची आणि या बाजूने आपल्याला या दोन्ही बाजूना हॅक्साच्या सहाय्याने आपल्याला मटेरियल कट करायचं आणि नंतर हा जे आपण चेन ड्रिलिंग केलेला आहे याच्या मधातलं मटेरियल काढण्यासाठी वेब चिजल आणि बॉलपिन हॅमर वापरून आपल्याला जो आपल्याकडे जे हँडबिल असतात हँडबिलच्या वरती ठेवून आपल्याला हे मटेरियल बाहेर काढायचे असते. त्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला असा फिट करून चेक करायचे असते. असा फिट झाल्यानंतर हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन जातात. त्यानंतर आपला शेवटचा पॉईंट येते सेफ्टी. सेफ्टी प्रिकॉशन लिहित असताना आपल्याला कमीत कमी 5 पॉईंट लिहिणं गरजेचं असते. तर आपण 5 पॉईंट इथं दिलेला आहे बघू शकता. पॉईंट 1 सेफ्टी प्रिकॉशन मधला, सुनिश्चित करा की उपकरणाची स्थिती चांगली आहे आणि उचित तंत्रज्ञानाचं पालन करा. म्हणजे आपण ज्या टूल्स इक्विपमेंट वापरणार आहोत त्याची स्थिती म्हणजे ते व्यवस्थितपणे असले पाहिजे. म्हणजे फाईल असला तर त्याच्यात हँडल पण असला पाहिजे, त्याच्यात कमीत कमी कटिंग एज वगैरे असला पाहिजे, नाही तर आपला जॉब व्यवस्थित बनणार नाही. आणि प्रॉपर आपण जे तंत्रज्ञान म्हटलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचं पालन करायची आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे सेफ्टीचा, अनपेक्षित क्रिया रोखण्यासाठी जॉबला मजबूतीने क्लाम करा. जेव्हा आपण जॉब करत असतो बेंच वाईसवर लावून
तर बेंच वाईजवर घट्टपणे त्याला सेट करायचा. आपण फायलिंग करत असताना जॉब खाली पडला नाही पाहिजे, त्याच्यात ह्याच्यात ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस राहते, म्हणजे आपल्या हाताला लागू शकतात. थर्ड पॉईंट आहे काटण्याच्या किनाऱ्यापासून आपले बोट दूर ठेवा. म्हणजे जे एजेस असतात, धार, जसं आपण जॉब बनवत असतो त्याच्यात जे कॉर्नर असतात त्याच्यात धार असते, त्याच्यात आपले बोट लागले नाही पाहिजे. म्हणजे त्याच्यात जर आपण फायलिंग करत असताना कॉर्नरला बोट लागला, तुमच्या लागला असेल, जेव्हा आपण सुरुवातीला प्रॅक्टिकल करतो तेव्हा होतात ते, तर हे काळजी घ्यायची आहे. चौथा पॉईंट आहे ड्रिलिंग आणि कटिंग करताना कुलंट वापरायचा. जसं आपण ड्रिलिंग करत आहोत तर ड्रिलिंग करत असताना आपल्याला कुलंट वापरायची आहे, किंवा आपण हॅक्साच्या साहाय्याने कटिंग करत असताना पण आपल्याला कुलंटचा वापर करायचा आहे. पाचवा पॉईंट आहे सेफ्टीचा. मशिनरी चालवताना किंवा उपकरणे हँडल करताना उपयुक्त व्यक्तिगत सुरक्षा उपकरण PPE वापरा. म्हणजे जसं आपण प्रॅक्टिकल करत असताना आपले जो PPE किट असते, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जसं सेफ्टी शूज, गॉगल, हँड ग्लोव्ज, याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर जसा आपला जो आजचा प्रॅक्टिकल होता, जो आपला फायनल प्रॅक्टिकलचा प्रोसिजर कोणत्या प्रमाणे लिहायचे, कशा प्रकारे लिहायचे असतात 30 मार्कासाठी, त्याच्याबद्दल आपण आज पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ज्याच्यामुळे आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करणं विसरू नका.